लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट समोर आलेली आहे। बघा, तुमचं जरी आधार कार्ड जे आहे हे बँक खात्याशी जरी लिंक असेल तर आता तुमच्या खात्यात पैसे पाठवले जात आहेत। फक्त तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक पाहिजे, तुमच्या खात्यात आता डायरेक्टली पैसे येणार आहेत। तुम्हाला आता पैशाचे मेसेज येणार आहेत। नेमकं तुम्हाला 1500 रुपये भेटणार की 2100 रुपये भेटणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे। तसेच महत्त्वाचं म्हणजे एक नवीन योजना जी आहे त्या नवीन योजनेमार्फत देखील तुम्हाला आता 10,000 रुपये भेटणार आहे। तर हे 10,000 रुपये कोणत्या महिलांना भेटणार आहे त्याबद्दल पण आपण समजून घेणार आहोत। या 10,000 बद्दल पण आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत। बघा, नवीन योजनेमार्फत बहिणींना 10,000 रुपये भेटणार आहेत। तसेच लाडकी बहीण योजना जी आहे ती लाडकी बहीण योजनेसंदर्भात 1500 भेटणार की 2100 रुपये भेटणार, आणि कोणाच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे, कोणत्या बँक खात्यात पैसे यायला सुरुवात झालेली आहे त्याबद्दल पण आपण नीटपणे सर्व काही समजून घेणार आहोत। फक्त तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक पाहिजे, मग तुम्हाला पैसे भेटून जाणार आहेत। चला, आता सर्वप्रथम कोणाच्या खात्यात पैसे यायला सुरुवात झाली आहे त्याबद्दल आपण समजून घेणार आहोत। आणि जी नवीन योजना आहे, ज्या योजनेमार्फत 10,000 रुपये देण्याचा दावा करण्यात आलेला आहे, ती योजना पण आपण समजून घेणार आहोत। तुम्ही सर्वांनी व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा, माहिती तुमच्यासाठी फार दमदार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करा। हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात सर्वात फेमस योजना आहे। आतापर्यंत 7,500 रुपये तुम्हाला भेटले। हे पहा, पहिले तुम्हाला सांगितलं जात होतं की निवडणूक संपल्यानंतर, निकाल लागल्यानंतर तुम्हाला 2100 रुपये आम्ही देऊ, आणि हे 2100 रुपये आचारसंहिता निवडणूक संपल्यानंतर लगेच तुमच्या खात्यात टाकले जाणार, अशी माहिती देण्यात आली होती। त्यामुळे सर्व माझ्या माता बहिणी, सर्व महिलांनी काय केलं, पटापट बँकेत गर्दी केली आणि जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक करून घेतलं। म्हणजे आतापर्यंत भरपूर महिलांचं जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी लिंक झालेलं आहे। काही किंचित महिला आहेत ज्यांचं आधार कार्ड अजूनपर्यंत बँक खात्याशी लिंक झालेलं नाही, त्यामुळे अजूनपर्यंत तुमचं बँक खात्याशी आधार कार्ड जरी लिंक नसेल तर ते करून घ्या, कारण ते केल्याशिवायच तुम्हाला ते जरी तुम्ही केलं नाही तर मग तुम्हाला पैसे काही भेटणार नाही, एवढं लक्षात ठेवा। ते करणं फार गरजेचं आहे। ओके, हे तुम्ही लक्षात ठेवा, आणि हे करणं सर्वांनाच आहे। आधार कार्ड बँक खात्याची लिंक करणं सर्वांनाच आहे कंपल्सरी, आणि योजनेचे जरी पैसे हवे असतील तर ते तुम्हाला करावंच लागणार आहे। हे बघा, आता आपण जाणून घेणार आहोत लाडकी बहीण योजनेचे जे हप्ते वाटप आहे, 6वा हप्ता, त्याबद्दल 6वा हप्ता जो आहे त्या 6व्या हप्त्याबद्दल तर आपण समजून घेणारच आहोत। परंतु हे 10,000 कशाचे भेटणार आहेत, हे 10,000 बद्दल पण तुम्ही समजून घ्या। यासाठी कोणत्या महिला पात्र आहेत त्याबद्दल पण आपण नीटपणे सर्व माहिती जाणून घेणार आहोत। ओके, चला आता आपण संपूर्ण माहिती समजून घेऊया। तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी भरपूर महिलांनी फॉर्म भरले, परंतु यामध्ये काही महिलांनी शेवटी फॉर्म भरले, त्यामुळे काय झालं, त्या महिलांना 1 रुपया पण भेटलेला नाही। अशा कोणकोणत्या महिला आहेत ज्यांना अजूनपर्यंत 1 रुपया पण भेटला नाही, त्यांनी मला कमेंट करून सांगायचं आहे। जरी तुम्हाला पण 1 रुपया पण अजूनपर्यंत भेटला नाही तर मग तुम्हाला पैसे कसे भेटतील, आता या महिन्याचे डायरेक्टली भेटतील की मागचे तुमचे राहिलेले पैसे पण भेटतील, याबद्दल तुम्हाला सर्व डिटेल्समध्ये मी सांगतो। जरी तुम्हाला पैसेच भेटले नसतील कमेंट करून सांगा। हे बघा, नीटपणे समजून घ्या। आता पुढे तुम्हाला 10,000 किंवा 2100 की 1500 रुपये, त्याबद्दल पण सर्व तुम्हाला समजणारच आहे। पुढे मी त्याबद्दल सांगतोच, काही टेन्शन घेऊ नका। आणि जी माहिती आहे ती माहिती नीटपणे समजून घ्या। ज्यांना पैसेच आले नाहीत त्यांना जे थांबलेले हप्ते ते पण तुम्हाला भेटतील का, हा तुमच्यासमोर सर्वात मोठा प्रश्न आहे। कारण मागच्या वेळी अनेक महिलांचे पैसे जे आहेत ते थांबवण्यात आलेले आहेत, तर त्या महिलांचे जे हप्ते ते पुन्हा त्यांना भेटतील का। हे बघा, ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे जे आहेत ते तुम्हाला 3,000 रुपये पाठवण्यात आले होते, राईट। तर हे 3,000 रुपये अनेक महिलांच्या खात्यात जमा झालेले नाहीत। हे ॲडव्हान्समध्ये ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे 2 महिन्याचे 1500 प्रमाणे 3,000 रुपये टाकण्यात आले होते।
भरपूर महिलांच्या खात्यात आले, जवळपास 80% महिला आपण पकडूया की ज्यांच्या खात्यात पैसे आले. परंतु अनेक महिलांना पहिले पैसे भेटूनही हे 3,000 रुपये भेटलेच नाही, कारण त्यांचं जे आधार कार्ड आहे ते बँक खात्याशी इनॲक्टिव्ह झालं, म्हणजे ते तिथून कट झालं बँक खात्याशी आधार कार्ड, त्यामुळे ते त्यांचे पैसे थांबवण्यात आले. मग आता सवाल आहे की जे मागचे 3,000 रुपये राहिलेले आणि आता सपोज 1,500 किंवा 2,100 रुपये जरी मिळतील, सपोज आपण 2,100 रुपये पकडू, 2,100 रुपये या महिन्याचे टोटल किती झाले तुमचे 5,100. तर मग 5,100 रुपये हे महिलांच्या खात्यात येतील का, म्हणजे सांगता येत नाही. जेव्हा पैसे वाटप सुरुवात होईल तेव्हा अनेक महिलांच्या खात्यात 5,100 रुपये पण येऊ शकतात, कारण त्यांचे राहिलेले 3,000 आणि या महिन्याचे आता 2,100 किंवा असं होऊ शकते. परंतु आता 2,100बद्दल नीटपणे समजून घ्या. हे 2,100 जे रुपये आहेत, मागच्या वेळी सांगण्यात आलं होतं की निवडणूक संपल्यानंतर महिलांच्या खात्यात 2,100 रुपये आम्ही टाकू, तर 2,100 रुपये तुम्हाला भेटणार नाही सध्या तरी, अशी माहिती मिळत आहे. जे रेग्युलर 1,500 रुपयेचा हप्ता आहे ते 1,500 रुपयेच तुमच्या खात्यात जमा होतील सध्या 2-3 महिन्यापर्यंत अधिवेशन झाल्यानंतर. मग तुम्हाला 2,100 रुपये भेटतील पुढे, परंतु 2-3 महिने 1,500 रुपयेचाच हप्ता भेटेल असं सांगण्यात येत आहे. बघू आता याबद्दल जेव्हा सर्व नोटिफिकेशन किंवा GR येईल, त्याचं GR येईल तेव्हाच आपल्याला समजणार आहे. थोडं आपल्याला वेट करावं लागणार आहे. ओके, चला आता आपण अपडेट बघूया. अपडेट काय आलेलं आहे हे बघा. विधानसभा निवडणुकीमुळे ही योजना आचारसंहितेमुळे तात्पुरती स्थगित करण्यात आली, मात्र आता नवीन सरकार स्थापन होताच ही योजना पुन्हा जोमाने राबवली जाण्याची शक्यताही वर्तवली आहे. निवडणुकीतही महायुतीतर्फे लाडकी बहीण योजना बंद न होता त्यात वाढ केली जाणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदींनी प्रचारामधून दिलेले आहे. आता जेव्हा प्रचार चालू होता निवडणुकीच्या अगोदर, त्याबद्दल भरपूर घोषणा झाल्या. महाविकास आघाडीकडून देखील घोषणा झाल्या होत्या आणि महायुती सरकारकडून पण घोषणा झाल्या होत्या. आता महायुती सरकारचं जो विजय आहे तो दणदणीत विजय झालेला आहे आणि महत्त्वाचं यामध्ये सर्वात मोठा वाटा लाडक्या बहिणींचा आहे. त्यामुळे आता महायुती सरकार देखील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आणलेले आहे महायुती सरकारने देखील. आणि ज्याप्रमाणे घणघणीत यश महायुती सरकारला लाडक्या बहिणींनी दिलेलं आहे, जबरदस्त मतदान केलेलं आहे, त्याचप्रमाणे आता महायुती सरकार देखील या बहिणींना मोठं गिफ्ट देत आहे. तर काय महत्त्वाचे अपडेट आहे आता समजून घ्या. हे बघा, शिवाय तिन्ही पक्षाच्या जाहीरनाम्यामधूनही तसे आश्वासनही देण्यात आल्याचे त्याचा फायदा तिन्ही पक्षांना होऊन पुन्हा सत्तेवर येण्यात लाडकी बहीण योजना मोठा वाटा आहे. हे बघा, तुम्हाला आधी सांगितलं की लाडकी बहीण योजनेचा मोठा यामध्ये वाटा आहे. विनीत म्हात्रे, रायगड जिल्हा महिला बाल विकास अधिकारी निवडणूक आचारसंहितेपूर्वी ज्या महिलांनी योजनेचा लाभ मिळावा म्हणून जे ऑनलाईन अर्ज केले आहेत त्या अर्जाची आता प्रशासकीय स्तरावर पडताळणी करण्याचे काम हाती घेण्यात आलेलं आहे. बघा काय झालं आहे, जे अर्ज आहेत अनेक महिलांनी अर्ज केले होते परंतु त्यांची पडताळणी किंवा छाननी ही बाकी होती, तर आता ते काम हाती घेण्यात आलेलं आहे. म्हणजे आता संपूर्ण अर्ज तुमचे चेक होणार आहेत. जरी काही चुकी असेल किंवा त्या निकषात तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला तिथून अपात्र केलं जाईल. ज्या अर्जात त्रुटी आहेत हे बघा इथे स्पष्ट देण्यात आलेलं आहे. हे बघा, ज्या अर्जात त्रुटी आहेत अशा लाभार्थी महिलांना पुन्हा नव्याने अर्ज करण्याची संधी प्रशासनातर्फे दिली जात आहे. हे बघा, अर्ज जरी काही चुकी असेल तर त्यामध्ये डायरेक्टली रद्द ते केले जाणार नाहीत, ते तुम्हाला पुन्हा तिथे नव्याने अर्ज भरण्याची संधी दिली जाणार आहे. हा एक चांगला निर्णय आहे. यामुळे सर्व महिलांना दिलासा मिळालेला आहे. दिलासादायक अपडेट वाटली ही, कारण जे तुमचे फॉर्म आहेत ते डायरेक्टली कट होणार नाहीत किंवा रद्द केले जाणार नाहीत. तिथे तुम्हाला संधी भेटणार आहे. संधी प्रशासन तुम्हाला देणार आहे नव्याने अर्ज भरण्याची. एक ही चांगली अपडेट मला वाटली. पुढे बघा आता महत्त्वाची अपडेट. आता बघा ही महत्त्वाची अपडेट 10,000बद्दल आपण अपडेट बघणार आहोत. आता महिलांसाठी खास सुभद्रा योजना राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना 10,000 रुपये मिळतात. ओडिशा सरकारने महिलांसाठी खास सुभद्रा योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना दर वर्षाला 10,000 रुपये दिले जाणार आहेत. सुभद्रा जी योजना आहे ही ओडिशा सरकारने जाहीर केलेली आहे. आपल्या महाराष्ट्रात ही योजना नाही.
लक्षपूर्वक ऐका, नाहीतर तुम्ही म्हणाल की आपल्या महाराष्ट्रातली योजना आहे. तसं काही नाही. ही योजना ओडिशामधील ही योजना आहे आणि वर्षाला 10,000 रुपये या ओडिशा सरकारने महिलांसाठी ही योजना आणलेली आहे आणि या योजनेचं नाव आहे सुभद्रा योजना. या योजनेशी आपल्याला काही घेणदेण नाही, कारण ही योजना आपल्या महाराष्ट्रातील नाही. ओके, ठीक आहे. ही माहिती मी तुम्हाला सांगितली. आता आपण समजून घेणार आहोत तुम्हाला 1,500 रुपये भेटतील की 2,100 रुपये, याबद्दलच सर्वीकडे चर्चा आहे. बघा, सध्या तरी तुम्हाला 2,100 रुपये भेटणार नाहीत अशी माहिती आहे. सध्या तुम्हाला 1,500 रुपयेच भेटतील अशी माहिती मिळत आहे. जी माहिती माझ्याकडे येते, रोज जी माहिती व्हायरल होते किंवा जी खरी माहिती असते, पूर्ण त्यावरती सविस्तर चर्चा किंवा सविस्तर माहिती काढलेली असते, तेव्हाच मी तुम्हाला माहिती सांगत असतो. 1,500 रुपये भेटेल अशी माहिती सध्या तरी मिळत आहे. त्यामुळे आता तुम्हाला सध्या तरी 1,500 रुपयेवरतीच समाधान मानावं लागणार आहे. 2,100 रुपयाचा जो वादा सरकारने केलेला आहे, महायुती सरकारने, 2,100 रुपये पण तुम्हाला भेटतील, परंतु तुम्हाला 2-3 महिने त्यासाठी वाट बघावी लागणार आहे, कारण लगेच तो निर्णय लागू होत नाही हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे. त्यामुळे तुम्ही देखील सरकारला सहकार्य करायचं आहे आणि 1,500 रुपये लवकरच तुमच्या खात्यात 5 किंवा 6 डिसेंबरच्या नंतर, म्हणजे 5-6 डिसेंबर नंतरच तुम्हाला हे पैसे पाहायला मिळतील अशी माहिती आता तरी विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. ठीक आहे. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे पण छोटी किंवा मोठी अपडेट असते, सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या सिंपल गावरान भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत असतो आणि तुम्हाला जी भाषा समजते त्याच भाषेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणजे सोपं करून तुम्हाला सांगत असतो. तर तुम्ही सर्वांनी आता तुमचं आधार कार्ड जे आहे ते बँक खात्याशी लिंक करून घ्या, ज्यांचं बाकी असेल त्यांनी, आणि जे पैसे आहेत तुमचे लाडकी बहीण योजनेचे ते 5-6 डिसेंबर नंतरच तुमच्या खात्यात जमा होतील अशी माहिती मिळत आहे. ओके, तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. सर्वांनी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त व्हायरल करा. लाडकी बहीण योजनेसंदर्भात काही नवीन अपडेट किंवा माहिती असेल तर नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.